नडवली ए संघाचा एक्सप्रेस खेळाडू अक्षयला सन्मानित केले जात आहे मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊन. अक्षय 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 तुमच्या मनोगत अक्षय शिर्के एक सामना मात्र प्रेक्षकांच्या बेडलीसाठी आलाय सुपर 6. सुपर 6 ची महत्वपूर्ण लढत चालू आहे. जय बजरंग पुगा वर्सेस यंग स्टार देवकाने या दोन संघादरम्यान कोथीची मार्क वरती गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून गोलंदाजी हात राहते. हा चेंडू मात्र वाईड स्वरूपाचा आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खात्यामध्ये जमा होईल आणि या एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या होते 3-1. तेजस आणि हेमंतची जोडी मैदानात आहे. पुढचा चेंडू आहे उंच गुरा चेंडू गेलाय फटका खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय जेल संपलाय खेळ. तेजस बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. अप्रतिम झेल पकडला गेला होता फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज स्वप्नील भोईरच्या माध्यमातून पहिला धक्का दिला जातोय आणि तेजसला मात्र स्वस्तात माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती आलेत. रोहन आणि हेमंतची जोडी आता मैदानात असेल. तुझी मार्क पुन्हा एकदा स्वप्नील भोईर आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आहे. प्रहार सुरेख केलाय. क्षेत्ररक्षक तैनात केले जातील. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केलंय आणि एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. पुन्हा तकुलची मार्क पर स्वप्नील भोईर सज्ज आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र पंचाकडून वाईड करार केला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. नडवली गावचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय किशोरजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी सन्मान्य अभिजित भोसले त्याचबरोबर व्यासपीठावरती आगमन होते सन्मान्य आदरणीय नडवली गावचे अभिजितजी भोसले सर. आपलं सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी चाललाय. जय बजरंग पुगाव वर्सेस यंग स्टार देवकाने. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा स्वप्नील याचा. अप्रतिम चेंडू होता. प्रहार सुद्धा सुरेख झाला. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न यशस्वी झालाय. फलंदाज सेफ असल्याची घोषणा पंचांकडून झाले. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 6 धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड.
पहिलं षटक मैदानात सुरू आहे. 3 षटकांचे हे सामने आहेत. त्यातलं पहिलं षटक महत्वपूर्ण षटक स्वप्नीलच्या माध्यमातून फार किफायतीदार टाकलं जात आहे. 5 चेंडू फेकले गेलेत. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. 1 गडी त्याने बाद केलाय. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा स्वप्नील भोईर याचा. टप्प्यात चेंडू बॅट चिडगेज लागला. क्षेत्रक्षणे झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पण चेंडू मात्र सुटला आणि त्यावरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय बजरंग पुगाव संघाची 1 गडी बाद 8 धावा. 8 रन्स at the end of first over with the loss of 1 wicket. Come on DJ. अब पारी का दूसरा ओवर डाला जाएगा और नए गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर आएंगे जिनका नाम होगा रोहित. रोहित युवा टैलेंट है, युवा गेंदबाज है और गेंदबाजी डालेंगे हेमंत को. अपनी इस ओवर की पहली गेंद. अच्छा शॉट खेला है. एलॉन्ग द कारपेट की जाती हुई स्वप्निल के पास है. 1 रन खाते में जुड़ेगा और 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ेगी. रन संख्या 9 रन. पंचाकडे दाद मागले तर पंच सांगतात इट इज गोइंग आउटसाइड द लेग स्टंप. लेग बाईच्या स्वरूपात धाव मात्र खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 10 का दम स्कोर बोर्ड पर लगता हुआ. दूसरा ओवर रोहित के हाथ में गेंद. गेंदबाजी अच्छी करते हैं. राइट टर्म ओवर द विकेट. अगली गेंद स्लोवर वन गेंद थी. गेंद को प्लॉट कर दिया. गेंद आसमान को चीरती हुई जाएगी. सीमर का बाहर मिलेंगे. अच्छे बहुत ही बढ़िया शॉट. कम ऑन डीजे. सिक्सर के बाद रन संख्या आगे से बढ़ी 16 रन. दूसरा ओवर और दूसरे ओवर की 3 गेंद शेष है. अगली गेंद फिर एक बार. ये गेंद अच्छी थी. स्लोवर वन गेंद थी. इस गेंद पर गति परिवर्तन था तो फिर जो गेंद है और बैट है उससे कोई कांटेक्ट नहीं हुआ और गेंद सीधा जाके विकेट के दस्तारों में. बहुत ही अच्छी गेंदबाजी. धारदार गेंदबाजी. 16 ही रन बने. फिर एक बार गेंदबाजी डालेंगे और रोहित. रन संख्या 16. 1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद फिर एक बार रोहित की. इस गेंद पर शॉट खेलने का प्रयास था. गेंद जाती हुई डिप मिड ऑन के रीजन में. 1 रन खाते में जुड़ेगा और 1 रन के साथ रन संख्या 17 रन ऑन द स्कोर बोर्ड. 17 रन बने. अब जाके 17 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए और जब 17 आए तो खतरा किस टीम को बैठेगा देखने लायक होगा. इस ओवर की आखिरी गेंद शेष है. गेंदबाजी बाग पर रोहित और स्ट्राइक रेट पर देखेंगे तो रोहन हो गए. नॉन स्ट्राइक रेट पर हेमंत हो गए. रोहन और हेमंत की जोड़ी बीच मैदान में. रन नहीं बने. क्या इस गेंद पर आएगा छक्का? एक गेंद जाएगी. देखिए देखिए क्या लगता है.
ये गेंद लेग स्टंप के ऊपर से जाती हुई गेंद। 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद 2 ओवर की समाप्ति के बाद रसंख्या 17 रन्स। चला पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील। आपण एखादा सामना खेळत असताना आपल्याला वाटत असतं की हा चेंडू वाईट नाहीये, कारण गोलंदाजी टाकताना आपलं लक्ष त्या चेंडूवरती नसतं। 2 मिनिट थांबायचंय। आपण गोलंदाजी टाकत असताना त्या चेंडूवरती आपलं लक्ष नसतं, आपण काय टाकलंय आपल्याला माहित नसतं, ते पाहण्यासाठी म्हणून पंच मैदानात ठेवले असतात। पंचांच्या निर्णयांचा आदर करायला शिका, तुम्ही खूप मोठे खेळाडू बनाल। 2 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात। गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक हाताळलं जात आहे जितेशच्या माध्यमातून। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल, 15 ते 20 पावलांचं रनअप असेल। बॅटिंग मार्कवरती स्ट्राईक वरती आपण हेमंतला पाहतोय, नॉन सेकंडला रोहनला वागतोय। आता मात्र अप्रतिम चेंडू आहे, सुरेख चेंडू, फटका खेळण्यात अपयश आलं। धाव मात्र कोणती मिळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या मात्र स्थिर आहे 17 या धावसंख्येवरती। 17 या धावसंख्येवरती धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागलाय। हा धावसंख्येचा जो स्पीड ब्रेकर आहे तो ओलांडण्यासाठी चौकार आणि षटकाराची बुलेट ट्रेन तुम्हाला चालवावी लागेल। काय घडणार, काय बिघडणार, पुढचा चेंडू। अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट चिल्डिंग लागले, चेंडू गेल्या थर्डमॅनच्या पट्ट्यामध्ये। डीप थर्डमॅनचा चित्रक्षक चेंडूवरती आलाय, एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात किसकी गलती किस पे भारी, फलंदाज बॅक टू द डगआउट। कम ऑन डीजे। आमचं शरद दादा शर्यत पुन्हा फटका खेळलाय, बॅकवर्ड शॉटलेगच्या रिजर्व मध्ये प्रयत्नांचे बरा कसं झाले, एफर्ट साठी टाळ्या वाजल्या पाहिजे। चला डगआउट म्हणून टाळ्या होऊन जाऊ दे। कम ऑन प्रेक्षक मित्र, सुंदर एफर्ट होता, पण चेंडू मात्र सीबर शपाल जाईल चौकारसाठी। कम ऑन डीजे। तुझ्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जितेश असेल। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती। 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। या चेंडूवरती मात्र इनसाइड लागले, पुन्हा एकदा चेंडू थर्डमॅनच्या रिजन मध्ये गेलाय, एक धाव काही रोखू शकत नाहीत। धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती। 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जितेशचा पुढचा चेंडू आहे, फुलटा स्वरूपाचा चेंडू आहे, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, पकडला जाईल का जेल, जेल मात्र सुटतोय। एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल, एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय। धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 रन्स। 24 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात। तिसरं अंतिम षटक मैदानामध्ये चालू आहे, धावसंख्या 24 झाल्यात। या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। जितक्या धावा बनायला हव्या होत्या तितक्या धावा मात्र बनल्या नाहीयेत। शेवटच्या चेंडूवरती केला जाणार का प्रहार, येणार की षटकार की येणार चौकार, पाहण्यासारखं असेल। प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरती मात्र नजर झाली नाहीये।
पंच निर्णय कळवायचा पंच. फलंदाज बाद आहे आणि मर्यादित 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंग पुगाव संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 24, 3 गडी बाद 24. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 18 चेंडू 25 धावांचा थरार मैदानात रंगणार. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट आणि कोणाचं आव्हान इथेच संपुष्टात होणार, इथेच ठरणार. पाहूया. गिव्ह अ छोटासा ब्रेक. सेकंडचा खेळ थोड्याच वेळात. तत्पूर्वी तुमचा समालोचक मित्र सिद्ध शिंदुलकर घेतो थोडी विश्रांती आणि ऐकूया सुभद्र संगीत डीजेच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. यंगस्टार देवकाणे वर्सेस पुगाव. चला देवकाणी संघ लवकरात लवकर बॉल चॉईस करून आपल्याला सामना खेळवायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. जितेश भोईर, आपण एक अनुभवी खेळाडू आहात. बॉल चेक करायला जास्त वेळ घेऊ नका. बॉल द्या रे त्यांना. चला लवकर बॉल द्यायचा त्यांना. चला फलंदाजाने जरा सहकार्य करा. आपल्याला अजून सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवायचा आहे, तरी दोन्ही फलंदाजांनी जरा सहकार्य करायचं आहे. फलंदाज जरा लवकरात लवकर तुम्ही बॉल चॉईस करून सामना चालू करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे ती यंगस्टार देवकाणे संघाला. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तेजस आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतो देवीदास, नॉन स्ट्राईकला येतो जितेश. पिंट्याचा एक आक्रमक फलंदाज आहे यंगस्टार देवकाणे संघाकडून. बघूया कशी फलंदाजी करतोय. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजयश्री आणून देतोय का. पहिला फटका बॅटची एज घेऊन एक धावाने लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. बॅटने ठीक आहे. शतकातील दुसरा चेंडू.
सामना करतोय तो जितेश. दोन गोलंदाजी करणाऱ्या संघांनी नोंद घ्यायची. आपण 15 मिनिटांमध्ये आपले सामने संपवायचे 3 ओव्हर. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने, तसेच सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 धावने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. शतकातील तिसरा चेंडू मारा करेल तो देवीदास उर्फ पिंट्या. यंगस्टार देवगणे संघाचा एक हार्ड हिटर पिंट्या. षटकारच्या हॅट्रिकला नितेश कोंडे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले पिंट्याला. एक सुवर्ण संधी. फुल टॉस चेंडू, मिस शॉट, मिस टायमिंग झालेला आहे. धावसंख्येत 1 धावने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 3. अजूनही 15 चेंडू. 22 धावांची आवश्यकता आहे. स- 11 मिनिटं राहिलेली आहेत. 11 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत पुगाव संघ, नाहीतर अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. याची नोंद घ्यायची आहे तुम्ही. शतकातील 14 चेंडू मारा करेल तो जितेश. 15 चेंडू, 22 धावांची आवश्यकता आहे यंगस्टार देवकाणे संघाला. बघूया जितेश कसा समाचार घेतोय. सुंदर चेंडू, काहीच समजलं नाही जितेशाला. धावसंख्या स्थिर. बिनबाद 3. शतकातील 4था चेंडू, 5वा चेंडू असेल, सॉरी. सुंदर कमबॅक केलंय तेजसाने. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षण आहे. बघूया काय करतोय. आणि कचाल क्षेत्ररक्षण, कॅच सोडलेले आहे. कॅच सोडले की मॅच सोडले पुगावच्या क्षेत्ररक्षकाने रोहन याने. सुंदर गोलंदाजी करतोय तेजस. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा लावलं, सजवलं होतं त्याने त्याच्या गोलंदाजीवरती, पण क्षेत्ररक्षण काही साथ देत नाहीये. एक सोप्पा असं झेल सोडलेला आहे आणि बाबूयाला जीवनदान दिलेलं आहे. आता बघूया बाबू त्या संधीचं कसं सोनं करतोय. शतकातील शेवटचा चेंडू जितेशाच्या माहितीसाठी. रिवर्स स्विचच्या सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 धावने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. शतक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेले आहे. चला, टीम मिटिंग घ्यायची नाहीये आपल्याला. 8 मिनिटांमध्ये तुमच्या 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. पुगाव या संघाने याची नोंद घ्यायची आहे. कर्णधार सहकार्य करा. अजून आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवायचा आहे. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघू क्षेत्ररक्षण कसं सजवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 2 धावेने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 8. सुंदर फटकेबाजी करतोय जितेश आपल्या संघासाठी. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. धावसंख्येत 4 धावांनी भर.
सुंदर चेंडू, निर्धार चेंडू, धावसंख्या स्थिर. बिनबाद 12. अजूनही शतकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. जितेश त्या माहितीसाठी सुंदर कमबॅक केलाय तो हेमंतने. अवांतर धावेने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. धावसंख्येत 1 धावने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवरती. अजूनही शतकातील 2 चेंडू शिल्लक आहेत पिंट्याच्या माहितीसाठी. बघूया पिंट्या कसा समाचार घेतो या 2 चेंडूंचा. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. धावसंख्येत 1 धावने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. स्ट्राईकला येतो बाबू. नॉन स्ट्राईकला येतो देवीदास. देवकाना संघाकडून गोलंदाजी मार्क करतोय तो हेमंत. काय चेंडू समजलं नाही बाबू याला. हेमंत यांचं जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता देवकाना संघाला. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. सात चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता देवकाना संघाला जिंकण्यासाठी. चला स्वप्नील. गोलंदाजी मार्चसाठी आलेला आहे तो आयुष पुगाव संघाकडून. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघूया कोण जिंकतोय कोण हरतोय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या 5 गेंदों में जीत के लिए 10 रनों की जरूरत है. बीच मैदान में मैच तबता हुआ क्या होगा, मैच का हाल देखने लायक होगा. 5 गेंदे 10 रन. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आयुष, बल्लेबाजी मार्ग पर देवीदास बोहिर. अगली गेंद पटके हुई गेंद गेंद को खेल दिया. ये जाती हुई सीमा का बाहर मिलेंगे अच्छे. बहुत ही बड़े शॉट. क्या शॉट खेला है. गेंद आसमान को जीतती हुई मैदान के बाहर. 6 रन. कमाल डीजे. अब मैच का रुख बदलता हुआ छक्का आ गया. अब देखेंगे जाके 4 गेंदे और 4 रनों की जरूरत है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों, क्योंकि क्लाइमैक्स अभी बाकी है. क्या होगा मैच का हाल. 4 गेंदे 4 रनों की जरूरत. गेंदबाजी मार्ग पर आयुष. अगली गेंद इस गेंद पर भी खेल दिया. फिर एक बार गेंद जाती हुई सीवर के बाहर मिलेंगे रज्जे और जीत ले मैच और सीधा प्रवेश करेंगे सुपर 3 में.
तसंच पुगाव संघाचे अभिनंदन. आज दिवसभर आपण चांगला गेम खेळला, चांगलं टीमवर्क होता तुमचं, पण हार्ड लक. हॅलो 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 चेक